त्यांना आश्वासित केलं होतं, तुम्ही मला मंचरचं नगराध्यक्ष द्या, मी तुमच्यासाठी खरं विकासाची गंगा घेऊन येईल असं शिंदे साहेबांनी सांगितलं होतं. आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसैनिक, दत्ताभाऊ असतील, दत्ताभाऊचे सर्व कार्यकर्ते असतील किंवा राजश्रीताई गांजळे यांनी अहोरात्र प्रयत्न करून आज खऱ्या अर्थाने मंचरकरांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदर जे पॅनल होतं त्याच्यामध्ये काही ठिकाणी पराभव पत्करावा लागला, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? हे पहा, राजकारणामध्ये काही लोक वेगवेगळ्या मार्गाने गेली, जी आमच्याबरोबर येणार होती ती ऐन टायमाला वेगळा मार्ग त्यांनी निवडला. त्याच्यामुळं थोडंफार आमच्या मतामध्ये विभाजन होऊन, खरं तर नगराध्यक्षाच्या मतावरनं तुम्हाला लक्षात येईल, गेल्या वेळेस आमदारकीच्या निवडणुकीमध्ये 3,500 मतांचं लीड मंचरकरांनी दिलं होतं. ते मंचरकरांनी डावलून पुन्हा एकदा शिवसेनेवरती विश्वास दाखवलेले आदरणीय स्वर्गीय किसनरावजी वानखेडे साहेब, माजी आमदार भेंडे साहेब असतील व मोरडे गुरुजी असतील, या सगळ्या जुन्या जाणत्या मंडळींचा विश्वास आजही जागरूक मंचरकरांनी ठेवलेला आहे. साधारण 2-250 मतांनी निवडून आले नगराध्यक्ष. तुम्हाला किती अपेक्षित होतं नगराध्यक्षपद? किती मतांनी? उमेदवार ज्या अर्थी 3 उभे होते त्या अर्थी घासून होणार हे आम्हाला माहिती होतं, पण आमचा उमेदवार 100% निवडून येणार हे आम्हाला खात्री होती.